श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 2 वैचारिक आंदोलन हे आपण यापूर्वी समजून घेतले। आता आपल्याला कृष्णाकाठ या आत्मचरित्रातील 3रे प्रकरण, 3रे आणि शेवटचे प्रकरण हे समजून घ्यायचे आहे। प्रकरण 3 निवड। माझ्या वैचारिक प्रवासाचे सिंहावलोकन करीत असताना मी कालदृष्ट्या थोडा पुढे गेलो आहे। मी कायद्याच्या अभ्यासाचा विचार पक्का केला। कायद्याच्या अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय करण्यापूर्वी त्याच्या आर्थिक बाजूची तयारी करणे आवश्यक होते। विट्याला आमची वडिलोपार्जित शेतजमीन होती। आम्हाला तिचे उत्पन्न फारसे येत नव्हते। माझ्या दोन्ही बंधूंनी सुचवले, तुझा 2 वर्षाचा खर्च निघेल इतकी त्या शेतीची जरूर किंमत येईल, तेव्हा आपण ती जमीन विकून टाकूया। माझी तर मान्यता होतीच। आम्ही तिघेही विट्याला जाऊन जमिनीची विक्री खत करून आलो। माझ्या लॉ कॉलेजच्या 2 वर्षाच्या खर्चाची या प्रकारे तयारी झाली। परंतु हे शिक्षण कोठे घ्यावे, कोल्हापूरला की पुण्याला, असा माझ्यापुढे प्रश्न होता। कोल्हापूरला काढलेली 4 वर्षे सुरेख गेली होती। कोल्हापूर शहर व कोल्हापूरची माणसे यांबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला होता। मी तशी काही खास मित्रमंडळी निर्माण केली नव्हती, पण कोल्हापूर शहराचे शहर म्हणून एक व्यक्तिमत्व आहे की त्याने एकदा तुमच्यावर पकड घेतली म्हणजे ती लवकर सुटत नाही। माझे तसेच काहीसे झाले होते। माझ्या मनामध्ये दुसरा विचार येत होता, आता 4 वर्षांनंतर कोल्हापूर सोडून पुण्याला गेले पाहिजे। नवे वातावरण आणि त्याचा अनुभव हाही महत्त्वाचा ठरेल। पुणे हे एक ऐतिहासिक शहर आणि महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते। अनेक राजकीय आणि सांस्कृतिक चळवळी या पुण्याहून सुरू होत असतात व तेथे या कायद्याच्या परीक्षेच्या निमित्ताने जर 2 वर्षे राहता आले तर त्यामुळे माझा दृष्टिकोन अधिक व्यापक व्हायला मदत होईल। शेवटी पुण्याला जाण्याचा मी निर्णय केला, परंतु हा निर्णय घ्यायला मदत झाली आत्माराम बापू पाटील यांची। या दरम्यान आत्माराम बापू पाटील यांचा आंतरजातीय विवाह झाला होता। पुणे जिल्ह्यातील तळेगावचे श्री पिंगळे या नावाचे देशभक्त ब्राह्मण घराणे आहे। त्यांची मुलगी शांताबाई आणि आत्माराम पाटील यांचा प्रेमविवाह ठरला। स्वाभाविकपणे त्याला दोन्ही बाजूंनी त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे जो विरोध व्हायचा तो झाला। या प्रेमप्रकरणाची माहिती आत्माराम बापू मला सांगत होते। मी म्हटले, तुमचा हा निर्णय असेल तर लग्न करून टाका, परंतु त्या मुलीला विचार करावयास वेळ द्या। घाईघाईने निर्णय घेऊन नंतर पश्चाताप होण्यापेक्षा थोडा अवधी दिला तर बरे होईल। तसा बऱ्याच अवधी होऊनही गेला होता। 1937 साली आत्माराम बापू पाटीलांच्या निवडणुकीनंतर हा विवाह सातारा येथे रजिस्टर पद्धतीने झाला। या विवाहाचे साक्षीदार म्हणून मी व डॉक्टर आठवले असे होतो। या लग्नानंतर आत्माराम पाटील यांनी पुण्यात बिऱ्हाड केले। पुण्याला कायद्याच्या अभ्यासासाठी मी येणार असे कळताच त्यांनी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी राहावे असा आग्रह केला। त्यांचे अगत्य पाहून मी तो स्वीकारला आणि जवळजवळ 1 वर्ष मी त्यांच्या कुटुंबात राहिलो। त्यातील काही दिवस आम्ही शुक्रवार पेठेतील एका चांगल्या घरात राहत होतो। राहण्याच्या मुदतीची अट मात्र 6 महिन्यांची होती।
श्री स. आ. जोगळेकर यांचे ते घर होते. त्यांच्या माडीवरचा एक मजला त्यांनी आम्हाला दिला होता. अभ्यासास उत्तम वातावरण होते. पुण्याला मी तसा नवा नव्हतो, पण पुण्याचे लॉ कॉलेज मात्र मी प्रथमच पाहिले. तेव्हा नुकतीच लॉ कॉलेजची इमारत झाली होती. त्यामुळे मी पहिल्या दिवशी कॉलेजला हजर राहिलो. तेव्हा इमारत पाहताच मन प्रसन्न झाले. हनुमान टेकडीच्या उतरणीवर जवळजवळ अर्धे पुणे दृष्टिक्षेपात येईल अशा ठिकाणी ती इमारत बांधली होती. मी इमारत पाहत पाहत कॉलेजच्या लायब्ररीत जेव्हा गेलो तेव्हा तर मी काहीसा चकितच झालो. इतकी चांगली लायब्ररी, वाचनाची केलेली व्यवस्थित सोय आणि इतके उत्तम वातावरण मी इतरत्र क्वचितच पाहिले असेल. आता त्या लायब्ररीचे वातावरण कसे आहे हे मला माहीत नाही, पण मी पाहिले त्यावेळची परिस्थिती ही अशी होती. मी नित्यनियमाने कॉलेजला जाऊ लागलो. सायकलवरून शुक्रवार पेठेतून कॉलेज टेकडीला जायला अर्धा एक तास लागायचा. मी हा प्रवास सायकलीवरून करत असे, त्यामुळे माझा मी मालक होतो. कायद्याचे शिक्षण घेत असताना शिक्षक मंडळी बऱ्यापैकी होती. त्यामध्ये लक्षात राहतील असे एक प्राध्यापक म्हणजे पुण्याचे प्रसिद्ध वकील श्री ल. ब. भोपटकर हे होते. ते आम्हाला टॉर्ट हा विषय शिकवित असत. अनुभवी वकील विषयावर व भाषेवर प्रभुत्व असले म्हणजे उत्तम शिक्षक होऊ शकतो याचे हे उदाहरण होते. दिवसातून 2 तास कॉलेजमध्ये राहावे लागत असे आणि इतर सर्व वेळ माझ्यासाठी मोकळा होता. मी सकाळी कॉलेजचे 2 तास करण्याकरिता जात असे आणि नंतर तेथल्या लायब्ररीत बसून तेथेच वाचन करीत असे. प्रथमतः कायद्याची पुस्तके, नियतकालिके वगैरे पाहत असे. नंतर त्या लायब्ररीत असलेली दुसऱ्या इतर विषयांची पुस्तके मी पाहू लागलो. वाचनासाठी आणि ज्ञानार्जनासाठी तेथे मोठे विशाल क्षेत्र होते. हळूहळू पुण्यातल्या इतर काही व्यक्तींच्या ओळखी होऊ लागल्या. तेथे चाललेली वाङ्मयीन आणि राजकीय अभ्यास मंडळे, सभा, संमेलने यास मी हजेरी लावू लागलो. पुण्याचे कम्युनिस्ट नेते श्री विष्णुपंत चितळे हे आमच्या कराडमध्ये पुष्कळ वर्षे राहिले होते. त्यांची माझी विशेष मैत्री होती असे मी म्हणणार नाही, परंतु सुरेख स्नेह होता. कारण कराडमध्ये असताना मी त्यांच्याकडे जाऊन मार्क्सवाद समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. त्यावेळी त्यांनी सुचविलेली काही पुस्तके मी पुण्यामध्ये मिळवली आणि त्या विषयाचे अध्ययन सुरू केले. पुण्यात बरीच अभ्यास मंडळे सुरू असत. निदान त्या काळात तरी ही अभ्यास मंडळांची पुण्यामध्ये एक फॅशनच होती असे म्हटले तरी चालेल. यातल्या काही मंडळांमध्ये अधूनमधून मी जात असे. अर्थात ही अभ्यास मंडळे बहुधा राजकीय विचारांची असत. वेगवेगळ्या राजकीय तत्त्वज्ञानांचा तौलनिक विचार या अभ्यास मंडळातून ऐकायला मिळे. त्यामुळे मन पुष्कळ प्रबुद्ध झाले. अशा तऱ्हेने पुण्यात माझा काळ चालला होता आणि पुण्यामध्ये माझे मनही रमले होते. पूर्वी कोल्हापूरहून सातारा जिल्ह्यात मी वारंवार जात होतो. तसे आता जाता येणे अवघड होते. तरी पण 1-2 महिन्यातून जाऊन मी माझ्या कार्यकर्त्या मित्रांशी माझा संबंध ठेवला होता. 1938 साल हे कसे गेले ते कळलेच नाही. पण नंतर माझ्या लक्षात आले की या साली कायद्याच्या अभ्यासापेक्षा मी इतर गोष्टींचाच अभ्यास जास्त करीत होतो. याचा परिणाम असा झाला की 1939 सालच्या माझ्या पहिल्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही. निकालानंतर ही गोष्ट माझ्या मनाला लागून गेली. या प्रकारचा हा माझा पहिलाच अनुभव होता. कायद्याचा अभ्यास हा सर्वसामान्य वाचन करण्याकरता अभ्यास नसतो. त्यामध्ये नेमकेपणा असावा लागतो आणि त्यासाठी बरेच पाठांतर करावे लागते. या पाठांतराची मला गोडी नव्हती. त्यामुळे एका विषयात मला मार्क कमी पडले होते. मी विचार केला की चला पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू. माझ्या नापास होण्याचा माझ्या घरावर काही परिणाम झाला नव्हता, कारण मी त्यांना खरे ते सगळे सांगितले होते. हे संबंध वर्ष मी आत्माराम पाटील यांच्या घरी काढले. त्यातील 6 महिने शुक्रवार पेठेत आणि पुढचे 6 महिने टिळक रोडवरील ॲक्सिडेंट नावाच्या बंगल्यात आम्ही राहत होतो. मी माझी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही याचे आत्माराम बापूंना आश्चर्य वाटले. त्यांना मी सांगितले की मी स्वतंत्रपणे राहूनच माझा अभ्यास केला पाहिजे, नाहीतर माझे दिवस फुकट जातील. हे एका अर्थाने बरोबर होते.
कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात राहून असा अभ्यास करणे हे अवघड आहे आणि त्याप्रमाणे मी माझ्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आणि पुढच्या 6 महिन्यानंतर मी ही परीक्षा उत्तीर्ण झालो. हीच वेळ होती की आपण जेव्हा आत्माराम बापू पाटील आणि माझ्यामध्ये राजकीय अंतर निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे मी स्वतंत्र राहायला गेलो. हेही एका अर्थाने बरे झाले. विचारांचे प्रश्न जेथे येतात तेथे वैयक्तिक बीड किंवा निकटचे संबंध हे आड येऊ देता कामा नयेत, हे अतिशय रास्त होते आणि या पद्धतीने मी डेक्कन जिमखान्यावर खोली घेऊन राहत असताना सप्टेंबर महिन्यातील एका संध्याकाळी एक अकल्पित आणि सर्वांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली. इंग्लंड फ्रान्स विरुद्ध जर्मनी असे युद्ध सुरू झाल्याचे जाहीर झाले. हे दुसरे महायुद्ध होय. हिंदुस्थान सरकारने घोषित केले की तेही या युद्धात सामील आहेत आणि या एका घटनेमुळे जसे पुढे जगाचे चित्र बदलले तसे हिंदुस्थानच्या राजकारणाचेही चित्र बदलायला सुरुवात झाली. प्रत्येक राजकीय पक्ष आणि पुढारी आपापल्या परीने या युद्धाची मीमांसा करू लागले. युद्ध जाहीर झाले. त्यावेळी पंडित नेहरू चीनमध्ये प्रवास करीत होते. त्यांना परत आगमनानंतर त्यांच्या सल्ल्याने काँग्रेस वर्किंग कमिटीने एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनामध्ये जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊन लोकशाही व फॅसिझम यामध्ये लोकशाहीचा विजय होणे इष्ट असले तरी गुलामगिरीत राहिलेल्या हिंदुस्थानला या युद्धाशी काही कर्तव्य नाही, लोकशाहीवर निष्ठा असेल तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाचा विचार ब्रिटिश सत्तेने करावा, अशा तऱ्हेचे विचार या निवेदनात मांडले होते आणि माझ्या कल्पनेने मूलतः काँग्रेसची हीच भूमिका अखेरपर्यंत राहिली. या युद्धात अनेक पक्षांची मोठी पंचाईत झाली. सर्वात मोठी अडचण रॉयवाद्यांची झाली. रॉय यांनी एक पुस्तिका लिहून या युद्धाच्या स्वरूपाची मीमांसा केली आणि असे प्रतिपादन केले की ही लढाई साम्राज्यवादी लढाई नाही, युद्ध होण्याची शक्यता होती ती जर्मनीचा फॅसिझम व रशियाचा कम्युनिझम यांच्यामध्ये. रॉय साहेबांचे असे मत होते की फॅसिझम युरोपमध्ये वाढत होता, तो कम्युनिझमचा नाश करण्याकरिता भांडवलशाहीचे शस्त्र म्हणून, पण जर्मनी विरुद्ध इंग्लंड अशी लढाई सुरू झाली आहे. हा इतिहासातील क्वचित घडणारा एक अपघात आहे आणि म्हणून या युद्धात फॅसिझम विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश सत्ता उभी राहिली तर त्यांच्याशी आपण सहकार्य केले पाहिजे आहे, हा त्यांचा विचारांचा मथितार्थ होता. आमच्या रॉयवादी मित्रांमध्ये याबाबत खूपच चर्चा झाल्या. त्यामध्ये बराच वैचारिक गोंधळ होता. रॉय साहेबांनी लिहिले ते चुकीचे कसे असेल असे एका गटाचे म्हणणे होते, तर दुसरा गट असा होता की त्यांचे समर्थन न करता गप्प राहणे हा उत्तम मार्ग असे मानणारा होता. युद्धाचा काळ जसा जसा वाढत चालला तसे तसे लोक सगळ्या पक्षांची एका अर्थाने परीक्षा करू लागले. शेकडो वर्ष भारतीयांना गुलामगिरीत टाकणाऱ्या इंग्रजांची लढाई ही आमची लढाई नाही, ही सर्वसामान्य माणसांची भावना होती. काँग्रेस पक्षाची आणि नेत्यांची हीच भावना होती. परंतु त्या बाबतीत राजकीयदृष्ट्या कोणते पाऊल उचलावयाचे या संबंधाने एकमताने काही निर्णय होत नव्हता. युद्धाच्या ऐन सुरुवातीला कम्युनिस्ट पक्ष हा एक पक्ष असा होता की ज्याने उघड अशी भूमिका घेतली होती की हे साम्राज्यशाही युद्ध आहे आणि या युद्ध प्रयत्नाला विरोध केला पाहिजे आणि या युद्धाविरुद्ध जनतेत मोठी चळवळ उभी केली पाहिजे. ही कम्युनिस्ट पक्षाची 1939ची भूमिका होती. पुढे 1941 साली जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्यानंतर ते त्याला लोकशाहीच्या संरक्षणाचे युद्ध असे संबोधू लागले. 1941मध्ये रॉयवादी व कम्युनिस्ट यांच्या मतात साम्य निर्माण झाले व सर्वसामान्य उथळ मीमांसा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली. हे युद्ध ही एक जबरदस्त घटना होती. तिचा अर्थ निदान आमच्या देशातील राजकीय पक्षांना लवकर कळला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो होतो.
देशाच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्वाची घटना आहे आणि स्वातंत्र्यासाठी प्रतिज्ञाबद्ध असणारी जी माणसे आहेत त्यांना काहीतरी करायचा काळ हाच आहे. या विचाराने मी अस्वस्थ झालो. आमच्या रॉयवादी मित्रांशी चर्चा करताना मी त्यांना हे स्पष्ट सांगितले की अपघाती युद्धाची मीमांसा साफ चूक आहे. रॉयना हिंदुस्थानच्या जनमनाची कल्पना नाही, त्यामुळे ते तसे बोलले आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना त्यामुळे ते संकटात टाकणार आहेत. विशेषतः आत्माराम बापूंशी माझी पुष्कळ चर्चा झाली. त्यांच्या माझ्यामध्ये वाढते अंतर आता कायमच्या अंतराचे स्वरूप घेणार असे स्पष्ट दिसत आहे. मला वाटत होते की या महायुद्धाच्या प्रसंगाने जी राजनीती रॉयसाहेब सांगत आहेत ती चूक आहे असे निदान आत्माराम बापूंना वाटेल, कारण ते स्वातंत्र्य संग्रामातल्या वातावरणात आणि परंपरात वाढले होते. परंतु आत्माराम बापू हे रॉयवादी विचारांची जी मंडळी होती त्यांच्या मानसिक वर्चस्वाखाली पुरे गेले होते. त्यामुळे त्यांना सरळ सोपे राजकीय सत्य दिसले नाही आणि त्यांनी मला सांगितले, यशवंतराव, तुमचे आणि आमचे रस्ते आता वेगळे झाले आहेत. हे केव्हा तरी घडणार हे मला वाटतच होते. त्यामुळे मी त्यांना सांगितले, तुमच्या राजकीय सहचर्यापासून मी दुःखाने मुक्त होत आहे. रॉयवादी राजकारणाशी आणि त्यांच्या मित्रांशी माझा संबंध यापुढे कमी कमी होत गेला. हे आमचे युद्ध नव्हे, ही काँग्रेसने घेतलेली भूमिका मूलतः बरोबर होती. त्यानुसार आता जो कार्यक्रम नेते देखील त्याचा अगदी मनापासून पाठपुरावा करावयाचा हा माझा निर्णय झाला आणि माझ्या पुढचा वैचारिक त्रिकोण मूलतः येथे संपला. पण हा त्रिकोण संपण्यापूर्वीच्या एका महत्त्वाच्या घटनेची नोंद केली पाहिजे. युद्ध आमचे नव्हे, ते साम्राज्यवादांचे आहे. हे जरी काँग्रेस नेतृत्वाने मान्य केले होते तरी युद्धविरोधाचा कार्यक्रम ते देत नव्हते. मला आणि माझ्या काही मित्रांना प्रत्यक्ष कृतीची घाई झाली होती. या पार्श्वभूमीवर आपण कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करावा असा प्रबळ विचार माझ्या मनात एकदा येऊन गेला व त्या दृष्टीने पुणे शहरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी माझी चर्चाही झाली. परंतु असले महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी मनमोकळे बोलले पाहिजे, म्हणून मी जिल्ह्यात जाऊन 8 दिवस सर्व मित्रांशी चर्चा करून आलो. मूलभूत गोष्टींचा घाईघाईने विचार करून मी असा एकांगी व चुकीचा निर्णय घेऊ नये असा त्यांचा स्पष्ट सल्ला मिळाला. एका टोकाला जाण्याचा माझ्या मनाला आलेला विचार मी सोडून दिला. या सर्व चर्चांनंतर मात्र रात्री मी निवांत झोपू लागलो. काँग्रेस पक्षाने जरी मूलभूत भूमिका घेतली होती आणि ती बरोबर होती, तरीही जनतेसाठी दैनंदिन कार्यक्रम त्यांच्याकडून अजून मिळत नव्हता आणि ते स्वाभाविकही होते. असा कार्यक्रम ठरवायला पुष्कळ तयारी करावी लागते, तेव्हा त्या तयारीच्या कामात नेतृत्व असेल अशी माझी भावना होती. 1939 साल या विचारात गेले, परंतु मी मनाने अतिशय अस्वस्थ होतो. तासनतास कुठेतरी बसून या काळात काय केले पाहिजे आहे या विचारात मी दिवस काढले. कित्येक दिवस मी कॉलेजमध्ये सुद्धा जात नव्हतो. माझे लक्षच लागत नव्हते. पुन्हा आपले वर्ष वाया जाईल काय अशी मला धास्ती होती, पण मला त्याची पर्वा नव्हती. आमच्या जिल्ह्यात कम्युनिस्ट श्री विष्णुपंत चितळे यांनी माझे जे काही मित्र होते त्यांच्याशी संपर्क वाढवला होता. त्यांनी सांगितले की तुमचा काँग्रेस पक्ष या संकटकालीन परिस्थितीत काही मार्गदर्शन करणार नाही. यावेळी या देशात फक्त कम्युनिस्ट पक्षच मार्गदर्शन करू शकेल आणि त्यांनी युद्धविरोधी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात माझे 1-2 महत्त्वाचे स्नेहीही सामील झाल्याचे चित्र मी पाहिले. आपण काहीच न करता असे बरेच दिवस राहिलो तर आपला पक्ष जिल्ह्यात राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना जाऊन व्यक्तिशः भेटलो आणि कम्युनिस्ट पक्षाच्या या डावपेचाला फसू नये असे त्यांना सुचविले. हे महायुद्ध बरीच वर्षे चालणार आहे, तेव्हा या बाबतीत घ्यावयाचे निर्णय आम्हाला तातडीने घेतलेच पाहिजे. हे खरे नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाने मूळ भूमिका रास्त घेतलेली आहे. निश्चित काय करायचे यासंबंधी त्यांच्यात कदाचित मतभेद असले तरी त्यांच्या निर्णयाची वाट आम्हाला संयम राखून पाहिली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धाचे पहिले वर्षही पहिले काही आठवडे सोडले तर रेंगाळल्यासारखे चालले होते. लढाई सुरू होताना जर्मनीने
पोलंडवर आक्रमण केले आणि 1-2 आठवड्यातच त्यांना जो पोलंडचा भाग घ्यावयाचा होता तो घेऊन लढाई तेथेच थांबवली होती. पोलंडचा उरलासुरला भाग रशियाने घेतला असल्यामुळे त्याही बाजूला एका अर्थाने मामला थंड होता. सामान्य लोकांच्या दृष्टीने लढाई संपली की चालू आहे हे समजत नव्हते. ब्रिटन आणि फ्रान्सने लढाई जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्ष आक्रमक असे पाऊल त्यांना उचलणे शक्य नसल्यामुळे ते स्वस्थ होते. त्यांच्यापुढे एक प्रकारचा पेच होता आणि त्यामुळे लढाई चालूच नाही असे लोकांना वाटावे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या युद्धाचे प्रकरण असेच गुंतागुंतीचे असते. ब्रिटिश राज्यसत्तेचे हिंदुस्थानातील प्रतिनिधी मात्र येथील जनतेमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पाडून लढाईच्या कामासाठी हिंदुस्थानचे सहकार्य मिळवण्याच्या खटपटीत होते. हिंदुस्थानातील राजे राजवाडे व हिंदू महासभा, मुस्लिम लीग यांसारख्या पक्षांनी त्यांच्या युद्धप्रयत्नाला सहकार्य देण्याची मान्यता दर्शवली होती. सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या फॉरवर्ड ब्लॉक यांनी युद्धप्रयत्नांना विरोध करण्याचे जाहीर केले होते. यावेळी काँग्रेसमध्ये मूळ भूमिका घेतल्यानंतरही निश्चित काय करावे यासंबंधी चर्चा चालू होत्या. त्यांनी सप्टेंबर महिन्यात म्हणजे युद्ध सुरू झाल्यावर 15 महिन्यांच्या आतच वर्किंग कमिटीच्या सभेमध्ये इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये लढाई सुरू झाली असली तरी हिंदुस्थानच्या जनतेला न विचारता आणि विश्वासात न घेता हिंदुस्थानच्या वतीने युद्ध जाहीर केले. याबद्दल त्यांचा निषेध केला. याच बैठकीमध्ये हे युद्ध सुरू झाले. त्याचा उद्देश काय आहे व त्यातून काय निष्पन्न करण्याचा त्यांचा विचार आहे आणि विशेषतः जगातील लोकशाही आणि हिंदुस्थानातील लोकशाही याची वाढ करण्याकरिता ते काय करणार आहेत हे जाणून घेण्यासंबंधी खुलासे मागितले. अशा ठरावांनी देशामध्ये लोकमत तयार व्हायला मदत होते. याला प्रतिसाद म्हणून लॉर्ड लिनलिथगो यांनी 17 ऑक्टोबर 1939 रोजी एक निवेदन जाहीर केले व वसाहतीचे राज्य हे हिंदुस्थानाच्या बाबतीत आपले अंतिम ध्येय असल्याचे ब्रिटिश सत्तेने जाहीर केले आहे याची घोषणा केली. ब्रिटिशांकडून जे प्रयत्न होत होते त्यात हिंदुस्थानच्या जनमनाशी त्यांना काही जाणीव आहे असे दिसून येत नव्हते.